मित्रो, विनोद कुठेही घडू शकतात. बसमध्ये, ट्रेनमध्ये, चालताना, बोलताना. अहो इतकंच काय, विनोद घरात सुद्धा घडू शकतात. आणि घरातले विनोद म्हणजे फार मजेदार. नवरा बायकोचं भांडण झालं की त्यातून विनोद निर्माण होतात. तर चला पाहूया. ऑफिसला जातो मी, ऑफिसला जातो मी. गेली, ऑफिसला जायची वेळ झाली. ऑफिसला जातो मी, ऑफिसला जातो मी, ऑफिसला जातो मी. डोसा काय मसाला डोसा? चहा प्या म्हटलं मी. रोजच पितो, त्यात काय नवीन? अहो ऐकलत का? अगं गेल्या 5 वर्षापासून तुझंच ऐकतोय ना. ठेव. आजचा पेपर वाचलात का तुम्ही? मी पेपर वाचणं सोडून दिलंय. बिलच भरलेलं नाहीये पेपरवाल्याचं. आता मी वाचते ते तर ऐकाल. ऐको, काय ऐकवतेस ते? एका नवऱ्याने म्हणे बायकोच्या मोबदल्यात सायकल मागितली. कमाल आहे. अगं वेडाचा आहे तो. मी असतो ना तर स्कूटर मागितली असती. काय म्हणाला? नाही, ऑफिसला जायला बरं झालं असतं ना. काय हो? हा, ही लुसी कोण? काय म्हणालीस तू? लुसी कोण? लुसी? आता सांगताय का? अगं सांगतो ना. लुसी ना. अगं ते एका कुत्रीचं नाव आहे. हा, तू म्हणत होतीस की नाही? तू म्हणत होतीस की नाही तुला कुत्री हवी आहे, कुत्री हवी आहे, तुला कुत्री हवी आहे. गेल्या 2-3 महिन्यापासून माझ्या मागे लागले. तुला कुत्री हवी आहे, ऑल सीझन कुत्री हवी आहे, केसाळ कुत्री हवी आहे. ते फेरीवाले कोणाला त्रास देतात? मला. हा, आणि ते सेल्समन कोणाला त्रास देतात? मला. हा, त्यांच्यावर भुंकण्यासाठी तुला कुत्री हवी. तू म्हणाली होतीस की नाही? अगं ती एका कुत्रीचं नाव आहे. तुला कुत्री हवी आहे ना, तिचं नाव आहे. अच्छा अच्छा, म्हणजे लुसी हे एका कुत्रीचं नाव हो, आहे. तुझी शपथ खरं सांगतोय, हो ना? खोटं नाही बोलत. हा हो ना? हा. मग 10 वेळा सकाळपासून त्या कुत्रीचा फोन आला. ऑफिसचं लफडं कळलं वाटतं हिला. हे हल्ली ना, हल्ली तू खूप बोलायला लागलीस. काय बोलले हो मी? खूप 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 बोलायला लागलीस तू. अहो पण मी काय बोलले? तू मला 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 कुत्रा म्हणालीस. मला कुत्रा म्हणालीस. तू मला कुत्रा म्हणालीस. मी तुझा नवरा आहे. मी माझ्या या कानाने या कानाने ऐकलं. तू मला कुत्रा म्हणालीस. छे छे, मी तुम्हाला कुत्रा नाही म्हणाले. तू मला कुत्रा म्हणालीस. मी माझ्या कानाने ऐकले. मला कुत्रा म्हणजे पोरांना काय मांजर, शेजाऱ्यांना काय घुस? अहो तुमची शपथ. नाही, तू मला कुत्रा म्हणालीस. मी माझ्या कानाने ऐकले. नाही, मी तुम्हाला कुत्रा नाही मी ऐकले. तू मला कुत्रा म्हणालीस. आपल्या नवऱ्याला कुत्रा म्हणालीस. तरी भुंकणं बंद करा. काल ना, काल तुझ्यामुळे माझी नोकरी गेली असती, माहितीये का? आता काय हो केलं मी? काय केलं? माझे साहेब म्हणत होते, काल तू ऑफिसमध्ये फोन केलास आणि त्यांना म्हणालीस नको नको, ते बडबडलीस, त्यांचा अपमान केलास, त्यांना शिव्या घातल्यास, त्यांना वाटेल तशी बडबडलीस आणि वरून म्हणते ऑफिस सुटल्यानंतर संध्याकाळी घरी येताना बटाटे घेऊन या, वांगी घेऊन या, टमाटे घेऊन या. वांगी किती महाग झाले, ते कपडे धुवायचे, भांडी धुवायचे, जेवण करायचं, हे सगळं साहेबांना, माझ्या साहेबांना म्हणालीस. एवढा मोठा अपमान त्यांचा. ते तुमचे साहेब होते. मग मला वाटलं तुम्हीच आहात. ही नोकरी घालून सोडणार आहे माझी. अहो हा, ऐका ना, हा काय? काल मी डॉक्टरांकडे गेले होते. हो, कमाल आहे. त्यात कमाल कसली आली? डॉक्टरांकडे गेलीस ना, म्हणून म्हणालो कमाल आहे. अहो ऐका ना, अगं ऐकतोय ना. काल डॉक्टरांनी मला सांगितलं हा, की मला बीपीचा त्रास आहे. हो काय हो? हा, हे बीपी म्हणजे खूप मोठा रोग असतो का? बीपी? बीपी ना? होय हो. बीपी म्हणजे तुला माहित नाही का? नाही ना, अजिबात माहित नाही. अहो मला माहिती असतं तर मी तुम्हाला विचारलं असतं का? मुळीच माहित नाही का? नाही माहिती हो मला. अगं बीपी म्हणजे बावळटपणा. हो का? चहा गार झालाय. अरे, आणि हा का तापलाय? काय रे गणू? साहेब, हा, तुमचा अजिबात माझ्यावरती विश्वास नाही. विश्वास नाही? वय, मला तुमची नोकरी नाही करायची. नोकरी नाही करायची आहे? वय. आणि हे काय कपडे आहेत? हे कैदी लोकांसारखे कपडे घालून घरात फिरतोस?
उद्या पाहुणे आले तर काय म्हणतील? हा? 6 महिन्याचा पगार नाही दिला साहेब, बिन भाड्याच्या घरात राहावं लागल. असं वय देईन देईन, पगाराची काळजी करू नकोस. कुणाचं दिलंय तुझं देईन. हा? का तापलायस साहेब, हा? तुमचा अजिबात माझ्यावरती विश्वास नाही. माझा तुझ्यावर विश्वास नाही. वय माझा वय तुझ्यावर विश्वास नाही. वय अरे जर माझा तुझ्यावर विश्वास नसताना गेल्या 5 वर्षापासून तू आमच्या घरात आहेस. किती वर्षापासून? 5 वर्षापासून. आणि एवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर, मी तिजोरीच्या सगळ्या चाव्या तुला दिल्यात की नाही? वय साहेब, हा तुम्ही तिजोरीच्या सगळ्या चाव्या दिल्या, बरोबर. पण त्यातली एक बी चावी तिजोरीला लागत नाही. हा? चल चल कामाला जा, कामाला जा. झाडू चाल, चल झाडू चाल, चल कामाला जा. मला पण ऑफिसला जायचं, संध्याकाळी बोलू जे काय बोलायचंय. अगे निघतो मी, दार लावून घे. भंगारवाले भंगारवाले. हे असं न विचारता घरात कसा रे शिरलास तू? बाईसाहेब, भंगारवाला आहे मी. डब्बा, बाटली, काच, पत्र, जुनं पुराण सगळं काय असेल ना ते घेतो मी. काय भंगार बिंगार आहे का तुमच्याकडे? भंगार हा? ते आत्ताच ऑफिसला गेले, ते आल्यावर संध्याकाळी ये. हा? उचल चल निघ. बाईसाहेब वैताग निघ. दिसतात की. जा. नमस्कार मॅडम, मी आत येऊ का? आता काय राहिलंय? मी बसू काय? बसलात ना? कोण तुम्ही? मी मुंगळे, मी चुंगी मुंगी कंपनीकडून आलोय. आमच्या कंपनीने एक प्रॉडक्ट बनवलेला आहे, मुंग्यांची पावडर. तुम्हाला मुंग्यांची पावडर हवी आहे का? मुंग्यांची पावडर? हो, मुंग्यांची पावडर. छे छे, आम्ही आमच्या मुंग्यांचे एवढे लाड करत नाही. अहो, आज त्यांना पावडर दिली पावडर? तर उद्या लिपस्टिक मागतील आणि परवा चक्क मेकअप. छे छे छे, उठा तुम्ही. अहो, तुम्ही उठा. समजला नाही. नको मॅडम, आम्हाला तुम्ही तुमची समजला नाही. पावडर. चला, ऐका, चला निघा. मुंग्यांची चला, पावडर म्हणजे चालते. ते खाली टाका. निघा. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्ही कोण? माणूस मॅडम. ते मलाही कळतंय. माझे डोळे मी काय गहाण नाही ठेवलेत. मॅडम मला एक सांगा, मला वॉशिंग पावडर विकणारे, फिनाईल विकणारे, सेल्समॅन, फेरीवाले काही तुम्हाला त्रास देतात का? हो, देतात ना. देतात ना. आणि ते लोणची पापड विकणारे, फेरीवाले, सेल्समॅन यांचाही काही त्रास आहे का तुम्हाला? अहो, पुष्कळ त्रास आहे हो. हा आहे ना. पण मी कुणाला सांगणार माझी व्यथा? तर मॅडम मी एक पाटी आणलेली आहे, बघा ना. फेरीवाल्यांना प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. हो ना. अरे वा, हा बोर्ड मी माझ्या दारावर लावते, म्हणजे कोणीच मला त्रास देणार नाही. द्या बोर्ड. फक्त 25 रुपये. 25 रुपये मॅडम. म्हणजे तुम्ही सुद्धा सेल्स म्हणत ना? हो ना. हो, मॅडम. चला निघा निघा, चालते वा इथून. राम 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 राम. बसू का? काय चाललंय? बरं चाललं असं टीव्ही वाटत, हो वॉशिंग मशीन, फ्रीज सगळंच हो आहे ना. हा? हो. अरे वा 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 वा. तुमच्या काही आहे का ते मंकी फ्री? मंकी फ्री? हा सिनेमा बघायचे ते MP3? हा तेच ते आहे का? हो आहे ना. अरे वा 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 वा. चिकन रूम वाटतं इकडं. तुम्हाला किचन म्हणायचं? अरे तेच ते एकदम वेल डेकोरेटेड आहे ना. सगळं आहे का? वाट्या, ताट, भांडी, पितळी सगळं. हो हो, आमच्याकडे सगळं आहे. मिक्सर, ग्राइंडर, कुकर सगळं. हे बघा, आमच्याकडे सगळ्या वस्तू आहेत. पण तुम्ही हे विचारणारे कोण हो? आम्ही घ्या आता. त्याच काय आहे, उद्यापासून शेजारी राहायला येतोय ना, म्हणून सगळ्या सोयी बघून घेतोय. बाकी हो काय. का? म्हणजे तुम्ही फुकटे? सदानंद फुकटे आमचं नाव. सदानंद महिपत फुकटे, फुल स्केप नाव आमचं. चला निघा. हा? चालते वा. ऐका जरा, हे काय दिले असतील होय ना. काय? तवा नवीन पोपट हा लागला काच पुसायला. अरे गणू, ते पुसलेले रे. पुसलेलं आहे का? तू इकडे ये बघू. बाईसाहेब लय काम आहेत मला. होतील रे ती कामं. ये तू इकडे. बाईसाहेब लय काम आहेत. चहा प्यायचंय, जेवायचंय, झालं तर औषधाबरोबर फोनवर गप्पा मारायच्या, टीव्ही बघायचंय, लय काम आहेत बाईसाहेब. अरे गणू, इकडे तर ये ना. बस. अरे खाली कुठे बसतोय? इथे वर बस. वर हो बस. तुमच्या बाजूला? अरे हो, पुरे रे. नाही, पुसायची सवय लागली ना.
गणू अरे, किती काम करतोस रे तू? वय सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून अगदी थकत असशील ना? वय गणू हा थकला असशील ना तू? हे घे पाणी पी. पाणी हा पी. अरे काय बघतोस? नाही बघतोय सूर्य कुठल्या साईडला उगवलाय ते. चल, काहीतरीच काय रे. गणू हा हे 100 रुपये ठेव तुला. कशाला? ठेव रे. चला सिनेमाची सोय झाली. अरे ऐक ना. बस बसू. हो बस ना. मी काय सांगते ते तर ऐक. गणू आपल्याकडे आहेत ना आता एक गृहस्थ येणार आहेत. हा त्यांच्याबद्दल तू तुझ्या साहेबांना काही सांगायचं नाहीस. आईला बाईचं काहीतरी झंगाट दिसतंय. काय कुठं काय? काय सांगितलं मी तुला? आपल्याकडे जे गृहस्थ येणार आहेत हा त्यांच्याबद्दल साहेबांना काहीच सांगायचं नाही. मग आणखीन 100 द्या. ते आणि कशाला? कारण असल्या कामाचे साहेब मला 200 देतात. हा